चला तर मंडळी, आज आपण दाखवणार आहोत चीज पिझ्झाची रेसिपी। घरच्या घरी कढईमध्ये कमी साहित्यामध्ये हा पिझ्झा बनवून तयार होतो आणि मुलांना खायला हा खूप जास्त आवडतो। तर चला म्हटलं तुमच्या सोबत पण हा पिझ्झाची रेसिपी शेअर करावी। आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ओली मक्का लागणार आहे, शिमला मिरची, कांदा, चीज क्यूब, पिझ्झा बेस, पिझ्झा सॉस, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि टोमॅटो सॉस एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। त्यानंतर पिझ्झा घेतला, त्याच्यावर पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस अशा प्रकारे पसरवून घेतलं। त्यानंतर चीज क्यूब जे आहे ना अशा बारीक किसणीनं मस्तपैकी किसून खूप सारं चीज घातलं। त्यानंतर खूप सारे स्वीट कॉर्न घातले। त्यानंतर व्हेजेस घालायला सुरुवात केली। तर मग इथं कांद्याचे डेकोरेशन केलं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याच्यामध्ये व्हेजिटेबल घालू शकता। मी छान कांदा घातला, त्यानंतर शिमला मिरची टाकली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या तुमच्या आवडीच्या आहेत, आपण इथं व्हेज पिझ्झा बनवत आहोत त्याच्यामुळे व्हेज पिझ्झासाठी तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात ना त्या तुम्ही इथं घालू शकता। फक्त त्या शिमला मिरची, कांदा, टोमॅटो किंवा मग तुम्ही अशा प्रकारच्याच भाज्या याच्यामध्ये घालू शकता, मक्का। त्यानंतर मस्त डेकोरेशन झाल्यानंतर वरतून पण भरभरून चीज असं त्याच्यावर किसून घालायचं। तुम्हाला जर चीज खायला आवडत असेल ना तर तुम्ही भरपूर चीज घातलं तरी चालेल। चीज शरीरासाठी पण चांगलं असतं, लहान मुलांसाठी पण चीज चांगलं असतं। घरगुती बनवलेलं चीज असेल तर मग तर वेल अँड गुडच आहे, पण हे अमूलचं चीज आणलेलं आहे आम्ही। तर मस्तपैकी भरभरून चीज घातलं। बघू शकता आपला पिझ्झा किती टेम्पटिंग दिसत आहे। त्यानंतर एका ताटाला मस्त असं बटर लावून घेतलं। त्यानंतर प्री हिटिंगसाठी कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं, त्याच्यामध्ये हा पिझ्झाचा ताट जो आहे ना तो ठेवला आणि वरतून लगेच एक ताट झाकून ठेवलं आणि मस्तपैकी 25 मिनिटासाठी हा पिझ्झा जो आहे ना तो बेक करण्यासाठी ठेवला। 25 मिनिटं झालेले होते। तर बघू शकता आपला पिझ्झामधला जो सगळा चीज आहे ना ते मेल्ट झालेलं आणि पिझ्झा मस्त असा बनून तयार झालेला, टेम्पटिंग असा दिसत आहे। बघू शकता पाठीमागून पण असा खरपूस असा भाजलेला आहे। त्यानंतर वरतून चिली फ्लेक्स टाकायचे, खूप सारे चिली फ्लेक्स टाकायचे, ऑरिगॅनो टाकायचे। त्यानंतर थोडंसं काळं मीठ आणि ब्लॅक पेपर जे आहे ना म्हणजे काळी मिरीचे पावडर आहे ना ते घाला आणि मस्तपैकी कट करा आणि मस्तपैकी टोमॅटो सॉस सोबत हा पिझ्झा एन्जॉय करा। तुम्ही तुमच्या मुलांना घरगुती पिझ्झा बनवून देऊ शकता। हा होता पिझ्झाचा रेसिपीचा व्हिडिओ।